जे इच्छुक उमेदवार आहेत जिल्हा परिषदला संपूर्ण दौंड तालुक्यातून त्यांचं उरलेत फक्त 2 दिवस, शेवटचे 2 दिवस. शेवटच्या 2 दिवसामध्ये सगळं आता धावपळ चालू आहे. फॉर्म भरणे, धावपळ गोळा करणे, पेपर कागदपत्र गोळा करणे, अफिडेविट करणे, ठेकेदाराचा दाखला बिकला, बरंच काय काय असे वेगवेगळे पेपर्स लागतात. उरलेत फक्त शेवटचे 2 दिवस. 2 दिवसामध्ये आता आज उद्या परवा कोणाचं सूचक, कोणाचं काय लागते. आता सध्या म्हणजे तुम्हाला थोडीशी धावपळ दाखवतो पुढची पलीकडची. चला. जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 दौंड आचारसंहिता कक्ष फक्त आता उरले फक्त शेवटचे 2 दिवस. शेवटच्या 2 दिवसामध्ये आता जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांचे सर्व उमेदवारांची धावपळ पाहायला मिळत आहे सगळीकडे. हे बघा, एकदम जिकडे तिकडे सगळे कोण आपापल्या मतदार यादीमध्ये नाव शोधते, कोण वेगवेगळ्या गटातून आले, कोणी 49 आले, कोणी 50 आले, कोणी 4 नंबरमधून आले, कोणी 6 नंबरमधून आले. अशी सध्या परिस्थिती आहे. जिल्हा परिषद गट, ZP उमेदवार सर्व पंचायत समिती व जिल्हा परिषदला असे आहे सगळं इच्छुक उमेदवार. अनेक वेगवेगळे उमेदवार वेगवेगळ्या भागातले टपाली मतपत्रिका व्यवस्थापन कक्ष, जिल्हा परिषद पंचायत समिती असं सध्या पाहायला मिळतंय. सगळ्या गोष्टी सगळीकडे पाहण्यासाठी इकडे गडबड चालू आहे. चला. जात पडताळणीसाठीचे पत्र इथे दिले जाईल. जिल्हा परिषद मतदार यादीची प्रत पाळण्याकरता अर्ज व प्रक्रिया फी स्वीकारली जाईल. जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक खर्च व्यवस्थापन कक्ष संपूर्ण तालुक्यामधून लोक तुम्हाला पाहायला मिळतील. उमेदवार आता संपले. 3 वाजले. 3 वाजता सगळे मुदत संपलेले आहे. 3 वाजता आता बंद झालेलं आहे. सर्व अधिकारी सगळे निघालेले आहेत. सगळं दप्तर आटपून. जिल्हा परिषद उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पंचायत समिती व जिल्हा परिषद अर्ज दाखल करण्यासाठी उरलेत फक्त शेवटचे 2 दिवस. त्यामुळे संपूर्ण तालुक्यातून नागरिकांची धावपळ उमेदवारांची पाहायला मिळत आहे. चला. आणि वेगवेगळे आपापल्या ठिकाणचे कागदपत्र कुठे कसं आरक्षण आहे, कुठे काय हे सगळं चालू आहे धावपळ सगळे उमेदवारांची.